ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। भारतामधील उज्जैन येथील अंगारेश्वर महादेव मंदिर हे सर्वात प्राचीन शिवमंदिरांपैकी एक मानलं जातं। त्याच परंपरेमध्ये महाराष्ट्रामधील नाशिक शहरामधील सिडको भागामधील राजरत्न नगर सप्तशृंगी मंदिर चौक इथे अंगारेश्वर महादेव मंदिराची स्थापना करण्यात आली आहे। या मंदिराशी अनेक पौराणिक श्रद्धा आणि धार्मिक परंपरा जोडल्या गेल्या आहेत। या पवित्र मंदिरामध्ये शिवलिंगाचा भव्य आणि विधिवत स्थापना सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला। शिवलिंग स्थापनेनिमित्तानं संपूर्ण परिसरामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं। शिवलिंगाची स्थापना करण्यापूर्वी राजरत्न नगर परिसरामधनं भव्य मिरवणूक देखील काढण्यात आली। मिरवणुकीमध्ये महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक तसेच बालगोपाळांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला आणि हर हर महादेवच्या जयघोषानं परिसर दुमदुमून टाकला। मंदिरामध्ये महाअभिषेक, मंगळपूजा, प्रदोष पूजा, 16 सोमवार व्रत, नारायण नागबली, कालसर्पयोग, शांती, कुंभविवाह आदी सर्व प्रकारचे धार्मिक विधी आणि शांती केल्यास अपेक्षित असं फळ प्राप्त होतं अशी भाविकांची श्रद्धा आहे। त्यामुळे हे मंदिर भाविकांसाठी श्रद्धेचं केंद्र ठरणार आहे। शिवलिंग स्थापनेनंतर सलग 2 दिवस महापूजा आयोजित करण्यात आली होती। या धार्मिक विधींमध्ये परिसरामधील भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवलाय। कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। तर या धार्मिक सोहळ्यासाठी मुकेश भाऊ शहाणे, भूषण भाऊ राणे, योगिताताई हिरे यांच्यासोबत संतोष पटवे, गणेश उशीर तसेच भगवान सातपुते, संदीप वाघ, शुभम झामरे, सचिन शिवसेन, समाधान शिंदे, बाळाभाऊ शिवसेन आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती। उपस्थित मान्यवरांनी मंदिर स्थापनेबद्दल समाधान व्यक्त करत भाविकांना शुभेच्छा दिल्यात। अंगारेश्वर महादेव मंदिराच्या स्थापनेमुळे सिडको परिसरात धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण अधिकच समृद्ध होणार आहे। भाविकांसाठी हे मंदिर आस्थेचं नवं केंद्र ठरणार आहे अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे। आमच्या इथे आज दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी अंगारेश्वर महादेव मंदिर यांची स्थापना झालेली आहे। अंगारेश्वर हे भारतात एकमेव मंदिर आहे, ते म्हणजे उज्जैनमध्ये। त्यानंतर हे दुसरं मंदिर नाशिकमध्ये सिडको येथे राजरत्ननगरमध्ये सप्तशृंगी मंदिरातील चौकामध्ये आहे। हे मंदिर एक प्रसिद्ध आणि ऐतिहासिक आहे। ऐतिहासिक म्हणजे काय तर काही जणांना मंगळ असतो, काही जणांना दोष असतात, पितृदोष, कुटुंब कलह, ह्या ज्या पूजा वगैरे ते करतात, तर ह्या पूजा आपल्या इथं होणार आहेत। जसं की अंमळनेरला काही पूजा होतात, काही पूजा गंगेवर होतात। तर ह्या सर्व पूजा, शांती, नागसर्पपूजा, कालसर्पपूजा, ह्या ज्या पूजा आहेत ह्या सर्व आता आपल्या चौकामध्ये होणार आहेत। यांना कुठं लांब जायची गरज पडणार नाही आहे। दूर खर्च करून जायचा, तिथं पूजा होते, ब्राह्मण भेटतो नाही भेटत, या दृष्टिकोनातून आपण हे मंदिर इथं उभारण्यात आलेलं आहे आणि सर्व जनतेला याचा लाभ होईल। अंगारेश्वर महादेव मिराचा गेल्या 3 दिवसापासून अतिशय जोरदार असा प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम चालू आहे। परवा इथं एकदम धूमधडाक्यात मिरवणूक झाली, परंतु या मंदिराचं वैशिष्ट्य बघायला गेलं तर ह्या भारतातल्या 3 मंदिरापैकी एक तिसरं मंदिर आपल्या इथं झालेलं आहे। एक उज्जैनला आहे, एक अंमळनेरला आहे आणि तिसरं हे आपल्या सिडकोमध्ये राजरत्ननगर इथं हे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे। अतिशय चांगल्या प्रकारे ही प्राणप्रतिष्ठा झालेली आहे। तुम्ही बघितला असाल, आपल्या घरात कोणाचं लग्न जमत नसेल, मंगळाची कुठलीही पूजा करायची असेल तर आपल्याला 100-200 किलोमीटर लांब जावं लागतं, अंमळनेरसारख्या ठिकाणी जावं लागतं किंवा उज्जैनला जावं लागतं। परंतु आपली ह्या प्राणप्रतिष्ठेमुळे कुठलीही पूजा करायची असेल तर आपल्या इथल्या सर्व नाशिकवासियांना हे जवळचं स्थान आपल्या इथं झालेलं आहे। अतिशय चांगल्या प्रकारे मंदिराची पण तुम्ही बघितलं असेल तर डिझाईन करून त्यांनी मंदिर बनवलं आहे। माझ्या संपूर्ण नाशिककरांना जर पुढेही मंगळाची पूजा करायची असेल कृपया त्यांनी इथं येऊन पूजा करावी, तुमच्या माध्यमातून मी विनंती करतो आणि संपूर्ण मंडळालाही धन्यवाद करतो का तुम्ही अतिशय असं चांगलं मंदिर जेणेकरून लोकांची गैरसोय नाही
या ठिकाणी तुम्ही उपलब्ध करून दिल्याबद्दल मी तुमच्या मंडळाचंही मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. किरण अहेर, सी 24 तास, नाशिक.